नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DISC मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कंबाईनचे जे पेपर आहेत पूर्व परीक्षेचे, तर त्यामध्ये आपला जो विषय आहे राज्यशास्त्र पॉलिटी, त्याचे आजपर्यंत आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण आज करणार आहोत। त्याचा उपयोग आपल्याला याच्यासाठी होणार आहे की आपल्याला आयोगाचा या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीचे प्रश्न विचारण्यामधला जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन समजून घेण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवता येणार आहे, जेणेकरून आपल्याला या पूर्व परीक्षेसाठी कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा, तर याच्यासाठी आपल्याला पॉलिटी विषयाचा अभ्यास कसा करायचा, कोणत्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा किंवा कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येत आहेत, तर यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे आणि आपल्याला त्याच्यावरून आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवता येणार आहे। तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला कंबाईन पेपरला जेव्हा सुरुवात झाली 2017 मध्ये पहिल्यांदा संयुक्त पेपर झाला। आधी STI साठी वेगळी पूर्व परीक्षा, PSI साठी वेगळी व्हायची, सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यासाठी वेगळी व्हायची। तर या 3 पदांसाठीची एक संयुक्त पूर्व परीक्षा एकत्र घ्यायला 2017 पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून 2019 पर्यंत झालेले जे काही पेपर आहेत, 3 पेपर 17, 18 आणि 19, तर त्या 3ही पेपरमध्ये आलेले राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न आपण सुरुवातीला एक वर्ष एक पेपर घेऊन त्याच्यामधले आलेले प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर मग त्याच्यावरून आपण विश्लेषण करणार आहोत, एक साधारण विश्लेषण करणार आहोत आणि मग आपल्या अभ्यासाचा भर कशावर असला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत ते आपल्याला समजून येईल। तर मग आपण सुरुवात करूयात। पहिल्यांदा आपण 2017 साली आलेले प्रश्न पाहूयात। तर बघा, 2017 मध्ये 8 प्रश्न राज्यशास्त्र या विषयावरती या संयुक्त पेपरमध्ये आलेले होते पूर्व परीक्षेमध्ये। ते प्रश्न आपण पाहूयात। पहिला प्रश्न बघा, त्याच्यामध्ये म्हटलंय की खालील विधाने विचारात घ्या आणि त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा। त्याच्यामध्ये 3 विधानं दिलेत। पहिलं विधान बघा, ए विधान, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही, हे पहिलं विधान। दुसरं विधान आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो, दुसरं विधान। त्यानंतर पुढचं तिसरं विधान, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभा या दोहोंमध्येही सादर करता येतो। तर अशी ही 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला बरोबर विधानं ओळखायचे आहेत। खाली पर्याय आपल्याला स्क्रीनवरती दिसतात, कोणकोणते पर्याय आहेत। फक्त अ बरोबर पहिला पर्याय, दुसरा पर्याय फक्त बी बरोबर, तिसरा पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर, चौथा पर्याय आहे फक्त सी बरोबर। तर असे पर्याय आहेत। आता बघा, आता पुढे पाहूयात 2018 मध्ये आलेले प्रश्न। आता बघा, पहिला प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। याच्यामध्ये एका बाजूला ABCD असे काही तरतुदी दिलेत आणि दुसऱ्या बाजूला रोमन अंकामध्ये 1 2 3 4 असे काही कलम दिलेत। तर आपल्याला डाव्या बाजूला दिलेल्या तरतुदी कोणत्या कलमाची रिलेटेड आहेत त्या जोड्या लावायच्या आहेत आणि योग्य जोड्या लावून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। तर पहिल्यांदा बघा, आपण तरतुदी पाहूयात। ए तरतूद दिली, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या आणि त्याची रचना आहे, म्हणजे जिल्हा परिषदेच्या मध्ये विविध विषय समित्यांची तरतूद आहे, आपण पंचायत राजमध्ये पाहिले, तर तो भाग आहे। बी मध्ये दिले गट विकास अधिकारी जो आहे, पंचायत समितीचा जो सचिव आहे, प्रशासकीय अधिकारी आहे, तर त्या गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक दिलेली आहे तरतूद। सी दिलेला आहे पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार आणि कार्य, आणि डी मध्ये दिले की मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य। मुख्य कार्यकारी अधिकार म्हणजे जो काही जिल्हा परिषदेचा असतो तो प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, तर त्यांचे अधिकार आणि कार्य याची तरतूद कोणत्या कलमात दिली ते सांगायचे आहे। आणि उजव्या बाजूला बघा दिलेत की 1 मध्ये कलम 95, 2 मध्ये कलम 78, 3 मध्ये कलम 97 आणि 4 मध्ये कलम 76। तर आपण जो काही पंचायत राजचा भाग पाहिला त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे 3 शासनाचे प्रकार आहेत किंवा 3 स्तरावरच्या शासन व्यवस्था आहेत। स्थानिक शासन व्यवस्था, गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा
परिषद यापैकी ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र कायदा आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती यासाठी महाराष्ट्रानं 1961 साली स्वतंत्र स्वतःचा कायदा केला। तर त्या कायद्यामधली ही कलम आणि त्यातल्या तरतुदी आपल्याला विचारल्यात, तर याची योग्य जोडी बघा कशी आहे। तर जो काही पहिला दिलेला आहे ए, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या आणि त्यांच्या रचना, तर याची जी तरतूद आहे ती कलम 78 मध्ये दिलेली आहे। त्यानंतर गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक ही कलम 97 मध्ये दिलेली आहे। तिसरा ऑप्शन जोडी त्याची पंचायत समिती सभापती उपसभापतीचे जे अधिकार कार्य आहेत ती जे दिलेले आहेत ते कलम 76 मध्ये आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार कार्य 95 मध्ये दिलेले आहेत। त्याच्यामुळे आपला जो काही पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 ही योग्य जोड्या आहे, योग्य जोड्या लावलेला पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विषय हे समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले आहेत हे आपल्याला सांगायचे आहे आणि खाली विषय दिलेत बघा। ए विषय वीज, बी विवाह घटस्फोट दत्तक, सी वजन आणि मापे यांच्या मानकांची स्थापना करणे आणि डी कामगार संघटना। तर यातलं बघा या 4 विषयांपैकी समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे इथे आपल्याला हा खूपच फॅक्च्युअल आधारावर आलेला प्रश्न आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समवर्ती सूची पाठ असली पाहिजे किंवा तुम्हाला ती माहीत असली पाहिजे, त्यातले विषय तुम्हाला माहीत असले पाहिजेत आणि आपल्याला माहित आहे की समवर्ती सूचीत जवळपास 47 विषय आहेत। तेवढे विषय आपल्याला पाठ करणे शक्य आहे का? तर नाही, पण किमान या प्रश्नामधून तुमची अपेक्षा ही आहे की जे काही मुख्य प्रमुख विषय आहेत ते तुम्हाला समवर्ती सूचीतले माहीत असले पाहिजेत असा त्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यावर आधारित हा प्रश्न विचारलाय। तर आता लक्षात घ्या की वीज हा समवर्ती सूचीतलाच विषय आहे, 38 नंबरचा तो विषय आहे। त्यानंतर विवाह घटस्फोट आणि दत्तक विधान हा देखील समवर्ती सूचीतला विषय क्रमांक 5 आहे। त्यानंतर डी जो आहे तो कामगार संघटना हाही समवर्ती सूचीमधलाच विषय आहे, पण विषय क्रमांक सी जो आहे तो वजन आणि मापे यांच्या मानकांची स्थापना हा समवर्ती सूचीचा भाग नाही। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की आपण जे काही 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी केली त्याच्यामध्ये राज्य सूचीतले 5 विषय समवर्ती सूचीमध्ये त्यांनी नेलेले होते। त्याच्यामध्ये वने हा एक विषय होता, वन्य प्राणी आणि वन्य पशु आणि पक्षी यांचं संरक्षण हा दुसरा विषय होता, न्यायिक प्रशासन हा तिसरा विषय होता, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा चौथा विषय होता आणि 5वा विषय होता वजने आणि मापे। म्हणजे याच्यावरून तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की जर 42व्या घटना दुरुस्तीने राज्य सूचीमधला वजने आणि मापे हा विषय समवर्ती सूचीमध्ये टाकलेला आहे असं जर आपण वाचलेलं आहे पुस्तकामध्ये, मग इथं तुम्ही कसं काय म्हणताय की वजने मापे यांच्या मानकांची स्थापना करणं हा विषय समवर्ती सूचीमध्ये नाही? तर लक्षात घ्या की इथं काय म्हटलेलं आहे, वजने आणि मापे यांच्या मानकांची स्थापना करणे हा विषय केंद्र सूचीतला आहे, पण नुसता वजने आणि मापे त्यांच्या मानकांची स्थापना करणं वगळून बाकी जो वजने आणि मापे हा विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये आहे। म्हणजेच थोडक्यात काय, तर वजने आणि मापे यांची मानके ठरवणं हे फक्त आणि फक्त केंद्र सूचित आहे, केंद्राच्या अखत्यारीतीत आहे, ज्याच्यावरती फक्त आणि फक्त संसद कायदा करू शकते। मात्र वजने आणि मापे याबाबत मानके सोडून इतर ज्या काही तरतुदी आहेत, कायदा आहेत ते ठरवण्याचा अधिकार राज्याला आणि केंद्राला समान आहे, म्हणजेच तो समवर्ती सूचीतला विषय आहे। त्याच्यामुळे इथे आपल्याला हा 5वा प्रश्न त्याच आधारावरती विचारलेला होता। म्हणजे सी सोडून बाकी तिघही विषय जे आहेत ए बी डी हे कशामध्ये येतात, समवर्ती सूचीमध्ये येतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बघा, आपल्याला पुढे 4 विधानं दिले त्यांनी त्याच्यामधून अयोग्य विधान कोणतं ते निवडायचं आहे। तर मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे। दुसरं विधान आहे हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो। तिसरा विधान आहे या आयोगाला इतर मागासवर्गीयांच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन त्या सोडवण्याचे अधिकार देणे एवढे सक्षम बनवण्यात आलेले नाही। आणि पुढचं विधान आहे आयोगाची स्थापना 1990 साली झालेली आहे। तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि याच्यामधले अयोग्य विधान आपल्याला निवडायचे आहेत। तर बघा, हा एक वैधानिक संस्था आहे, बरोबर आहे, कायद्यानुसारच याची स्थापना झाली, घटनेमध्ये याची तरतूद
नाहीये. आता अलीकडे घटना दुरुस्ती करून या आयोगालाही घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे आता मागासवर्गीय आयोग जो आहे तो वैधानिक संस्था आहे, पण हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा तो आयोग वैधानिक संस्था होता, घटनात्मक संस्था नव्हता. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो हे विधान चुकीचं आहे. सामाजिक मंत्रालयाच्या अंतर्गत हा आयोग काम करतो. त्यानंतर या आयोगाला इतर मागासवर्गीयांच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्याचे अधिकार देणे एवढे सक्षम बनवण्यात आलेले नाही. तर हे विधान देखील काय आहे तर बरोबर आहे, त्याला तेवढा अधिकार दिलेला नाहीये. जो काही अधिकार आहे तक्रारीमध्ये देण्याचा तो त्या आयोगाला दिलेला नाहीये. आणि या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. तर हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला विधान बी आणि डी ही दोन विधानं काय आहेत चुकीची आहेत. ए आणि सी ही विधानं बरोबर आहेत. आणि आपल्याला यामधून चुकीचं विधान कोणतं आहे ते निवडायचं आहे. त्याच्यामुळे आपला असणार आहे पर्याय क्रमांक 2 बी आणि डी. तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पण आता लक्षात घ्या की याच्यावरती हा प्रश्न 2018ची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा आला होता. आता त्यानंतर आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती होऊन आता हा जो काही मागासवर्ग राष्ट्रीय आयोग आहे तो आता घटनात्मक आयोग बनलेला आहे. तो आता वैधानिक आयोग राहिलेला नाही. त्याच्यामुळं जो मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचा कायदा जो होता 1993चा तो बाद झालेला आहे. तो आयोग देखील त्या कायद्यानुसार आता नाही आहे, तर तो आता घटनेनुसार आहे. घटनात्मक दर्जा त्याला मिळालेला आहे. तर तो एक आपल्याला अपडेट करून तुम्ही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढेही आपल्याला काही विधानं विचारात घ्यायची आहेत. उच्च न्यायालयाबाबत दिलेली आहेत ती विधानं आणि त्याच्यामधून आपल्याला बरोबर विधानं कोणती आहेत ते निवडायचे. पहिलं विधान बघा. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नाही एवढ्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. तर हे विधान बरोबर आहे. दुसरं बघा. जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे किंवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नसल्यामुळे राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. तर हेही विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा. अतिरिक्त न्यायाधीश असो किंवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो त्या पदावरती राहू शकत नाही. तर हे विधान मात्र चूक आहे. तिथे वयाच्या अटी इथे 65 वर्ष ते दिलेलं आहे, त्याच्याऐवजी खरं आहे 62 वर्ष. म्हणजे अतिरिक्त न्यायाधीश असो किंवा प्रभारी न्यायाधीश असो त्याच्यासाठी वयाची अट आहे कमाल 62 वर्ष. म्हणजे 62 वर्षानंतर तो त्या पदावरती राहू शकत नाही. आता अतिरिक्त न्यायाधीश आणि प्रभारी न्यायाधीश म्हणजे काय? म्हणजे बघा उच्च न्यायालयामध्ये एक विशिष्ट अशी राष्ट्रपतीने ठरवलेली न्यायाधीशांची संख्या असते. तेवढे न्यायाधीश त्या उच्च न्यायालयामध्ये असतात. आता जेव्हा राष्ट्रपती एखाद्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या कामाची संख्या खूप जास्त वाढते, लोड वाढतो, तेव्हा न्यायाधीशांची संख्या कमी पडू लागते. अशा वेळी राष्ट्रपती तिथे एक अतिरिक्त म्हणजे ॲडिशनल न्यायाधीशाची नियुक्ती तात्पुरत्या कालावधीसाठी करू शकतात. आणि हा कालावधी 2 वर्षापेक्षा जास्त असत नाही. परंतु लक्षात ठेवा की असा अतिरिक्त न्यायाधीश नेमताना त्या न्यायाधीशाकडे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची क्षमता असली पाहिजे, पात्रता असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं वय 62 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. कारण का तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं जे काही कमाल वय आहे निवृत्तीचं ते 62 वर्ष आहे. त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाऊ शकत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. तसंच पुढचं विधान आहे ते म्हणजे जेव्हा उच्च न्यायालयातला अस्तित्वात असणारा एक कायमस्वरूपी न्यायाधीश काही कारणामुळे पदाची कामं करू शकत नाही किंवा काही कारणामुळे अनुपस्थित असतो, तेव्हा त्याच्या जागेवरती तो परत येईपर्यंत एखादा प्रभारी म्हणजे कार्यकारी न्यायाधीश नेमण्याचा देखील राष्ट्रपतीला अधिकार आहे. आणि या बाबतीत देखील अट तीच आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्याचं वय 62 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे ए आणि बी ही 2 विधानं बरोबर ठरतात. सी विधान मात्र चुकीचं ठरतं. त्याच्यामुळे आपला उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 ए आणि बी योग्य हे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या कारणावरून राज्य भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती वाजवी बंधन घालू शकतं? तर हा मूलभूत अधिकारावर आलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये बघा 5 प्रकारची बंधनं दिलेत. त्याच्यामधून आपल्याला योग्य बंधन जे राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे ते ओळखायचं आहे. ए दिलेला आहे न्यायालयाचा अवमान, बी आहे अल्पसंख्याकांचं संरक्षण, सी आहे परदेशी मित्रत्वाचे संबंध,
डी आहे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, ई आहे सभ्यता आणि नीतिमत्ता. तर या 5 पैकी आपल्याला कोणत्या कारणावरून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती राज्य बंधन घालू शकतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता लक्षात घ्या की आपल्या घटनेचा जो मूलभूत अधिकाराचा भाग 3 दिलेला आहे घटनेमध्ये, त्याच्यामध्ये कलम 19 मध्ये 6 मूलभूत अधिकार किंवा 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य, त्यानंतर सभा घेण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य आणि सगळ्यात शेवटी व्यवसाय किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य. आता या स्वातंत्र्यापैकी त्या प्रत्येक स्वातंत्र्यावरती राज्य सरकार राज्याला म्हणजेच संसद असेल किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार यांना म्हणजे थोडक्यात राज्याला त्याच्यावरती काही बंधनं घालायचा अधिकार आहे आणि ती बंधनं कोणत्या कारणावरून त्यांनी घातली पाहिजेत हेही त्या घटनेमध्ये दिलेलं आहे. तर अशाच या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्या घटनेमध्ये काही कारणं दिलेली आहेत बंधनाची. तर त्याच्यामध्ये यापैकी कोणते आहेत ते पाहायचे. तर आता लक्षात घ्या की पहिलं बघा न्यायालयाचा अवमान, ते कारण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण हे कारण मात्र त्याच्यामध्ये कुठेही दिलेलं नाही. त्यानंतर बाकी सगळी कारणं दिलेली आहेत. म्हणजे परदेशी मित्रत्वाचे संबंध दिलेला आहे, म्हणजे परकीय राष्ट्रासोबतचे संबंध, याच्यावरून राज्य नागरिकांच्या भाषण स्वातंत्र्यावर बंधन घालू शकतं की नागरिक भाषण करून किंवा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून एखाद्या परराष्ट्राशी असणारे आपले जे संबंध आहेत त्या संबंधांना दुखावण्याचं काम करू शकत नाही. तर ते बंधन राज्य त्याच्यावरती घालू शकतं. त्यानंतर भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता या कारणावरून ही बंधन घालू शकतं. सभ्यता नीतिमत्ता यावरूनही घालू शकतं. याशिवाय आणखी काही कारणं आहेत, जसं की एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं किंवा देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, त्यानंतर एखाद्या आपण काय म्हणतो त्याला व्यक्तीचं चारित्र्य हनन होऊ नये किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारं भाषण एखादा व्यक्ती करू शकत नाही. तर हिंसेला प्रोत्साहन देणं किंवा जातीय दंगल घडवणं, तर या कारणावरून ही सरकार किंवा राज्य हे व्यक्तीच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधन घालू शकतं. तर अशी 8 कारणं आपल्याला माहित आहे की त्याच्यामध्ये दिलेली आहेत. याच्यातलं आपल्याला जी 5 दिलेली आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांचे संरक्षण वगळून बाकी 4च्या 4 ACDE हे यासाठी योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 ACDE हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत कोणते विधान चुकीचे आहे हे ओळखायचं आहे. चुकीचे विधान ओळखायचे आणि 4 पर्याय दिलेत, त्यापैकी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचे. पहिला पर्याय बघा, विधिमंडळात प्रलंबित असणारे विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्याने रद्द होत नाही. हे विधान बरोबर आहे. कारण बघा कुठलंही विधेयक मग ते कुठल्याही सभागृहात असू द्यात, विधान परिषदेत असू द्यात किंवा विधानसभेत असू द्यात, तर त्याच्यावरती सत्र समाप्ती झाली म्हणून त्या विधेयकावरती कोणताही परिणाम होत नाही, ते रद्द होत नाही, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. दुसरं बघा विधान परिषदेत प्रलंबित असणारे जे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर केलेलं नाहीये आणि ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. तर हेही विधान बरोबर आहे. म्हणजे बघा विधानसभेचं विसर्जन झाल्यानंतर जी विधेयके विधानसभेत प्रलंबित होती किंवा विधानसभेत पास होऊन विधान परिषदेत गेलीत आणि तिथं प्रलंबित आहेत तेवढीच विधेयकं रद्द होतात. पण जी विधेयकं विधानसभेत अजून आलीच नाहीत, म्हणजे विधानसभेने अजून मंजूरच केली नाहीत, ती विधान परिषदेतच मांडलेली आहेत आणि विधान परिषदेतच अजून ती प्रलंबित आहेत, तर अशा विधेयकावर विधानसभा विसर्जित झाली तरी परिणाम होत नाहीत, ती रद्द होत नाहीत. त्याच्यामुळे विधान 2 जे आहे तेही बरोबर आहे. विधान 3 बघा, पर्याय 3, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. तर हे विधान बरोबर आहे. मी आत्ताच सांगितलं की विधानसभेचं विसर्जन जेव्हा होतं तेव्हा जी विधेयके विधानसभेत प्रलंबित आहेत म्हणजे पेंडिंग आहेत किंवा विधानसभेने पास केलीत पण विधान परिषदेमध्ये जाऊन आता ती पेंडिंग आहेत, म्हणजे थोडक्यात कोणत्या ना कोणत्या वेळी त्याचा विधान परिषदेशी संबंध आलेला आहे, अशी विधेयकं काय होतात, रद्द होतात. तर हे त्यामुळे विधान 3 जे आहे पर्याय 3 ते बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला विचारलंय की यापैकी कोणतं विधान हे चुकीचं आहे ते ओळखायचंय. त्याच्यामुळे या 3 पैकी कोणतंही विधान चुकीचं नाहीये आणि 4था पर्याय आहे यापैकी एकही नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे यापैकी एकही नाही. सगळी विधानं काय आहेत, बरोबर आहेत.
त्यानंतर पुढचा बघा प्रश्न जोड्या लावायला विचारलेला आहे आणि हा प्रश्न जनरल नॉलेज किंवा जनरल आपल्याला राज्यशास्त्राच्या माहितीवर आधारित प्रश्न आहे। याच्यामध्ये एका बाजूला देशाची नावं दिलेत आणि त्या देशामध्ये प्रौढ मताधिकार कधी प्राप्त झाला ती वर्ष त्यामध्ये दिलेली आहेत। तर बघा ए श्रीलंका, बी मलेशिया, सी ऑस्ट्रेलिया आणि डी दक्षिण आफ्रिका असे 4 देश दिलेले आहेत। उजव्या बाजूला 1962, 2 1994, 3 1931, 4 1955 अशी 4 साल किंवा सन दिलेले आहेत आणि आपल्याला जोड्या लावायचे आहेत की कोणत्या देशाला कोणत्या साली प्रौढ मताधिकार मिळाला किंवा प्रौढ मताधिकाराचा तत्व त्या देशाने स्वीकारलं। आता हा जनरल माहितीवर आधारित प्रश्न आहे, जनरल नॉलेजवर आहे। सहजासहजी आपल्या वाचनात हा प्रश्न येत नाही, पण असे काही प्रश्न कंबाईनमध्ये असतातच की जे तुमच्या जनरल नॉलेजला देखील चेक करतात। राज्यसेवेमध्ये असे प्रश्न फार कमी दिसतात, रेअरली दिसतात, शक्यतो येतच नाहीत, पण आला तर एखाद्या वर्षी येऊ शकतो। पण कंबाईनमध्ये मात्र प्रत्येक वर्षी एखादा प्रश्न हा असा जनरल माहितीवर आधारित किंवा खूपच फॅक्च्युअल माहितीवर आधारित विचारला जातो। तर याची योग्य जोडी बघा, सुरुवातीला श्रीलंकेला 1931 सालामध्ये मिळालं, त्यानंतर मलेशियाला 1955 सालामध्ये मिळालं, ऑस्ट्रेलियाला 1962 आणि दक्षिण आफ्रिकेला 1994 मध्ये। तर असं प्रौढ मताधिकार प्राप्त झालेल्या त्या देशांची सालं आहेत आणि याचा योग्य पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। लक्षात आलं, आत्ताच मी उत्तर सांगितलं। त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये आपल्याला 4 जोड्या दिल्यात आणि त्यापैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे किंवा अयोग्य जोड्या कोणत्या आहेत ते ओळखायचं आहे। तर आता बघा कोणकोणत्या जोड्या दिलेत। पहिली जोडी आहे कलम 343, राज्यघटनेमधलं कलम 343 आणि त्याची तरतूद दिलेली आहे संघाची अधिकृत भाषा। तर ही जोडी बरोबर आहे। कलम 343 मध्ये संघ राज्याची अधिकृत भाषेशी संबंधित असलेल्या तरतुदी त्यामध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर दुसरी जोडी बघा कलम 345, तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आणि कायदा विधेयके यासाठीची भाषा। तर याच्या तरतुदी या कलम 345 मध्ये दिलेल्या आहेत असं त्यामध्ये म्हटलंय। तर ही जी काही जोडी आहे ती जोडी आहे चुकीची, कारण 345 मध्ये सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा यांची साठीची जी काही भाषा आहे ती दिलेली नाही, तर त्याच्यामध्ये घटक राज्याची अधिकृत भाषा दिलेली आहे, त्याच्यामुळे ते दुसरी जोडी चुकीची आहे। आता तिसरी जोडी बघा 348 कलम दिलंय आणि त्याच्यासाठी जोडी दिली घटक राज्याची अधिकृत भाषा। तर हेही जोडी चुकीची आहे। 348 मध्ये न्यायालय जे आहे आपले सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट, तर त्यांच्या काय आहेत तर त्यांची तरतुदी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यांच्या भाषेच्या, त्याच्यामुळे 345 348 या जोड्या थोड्या उलट्या दिलेत इथे, त्याच्यामुळे या 2 जोड्या चुकीच्या आहेत। शेवटची जोडी बघा 351 कलम, त्याच्यामध्ये हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश अशी जोडी दिली, तर ही जोडी बरोबर आहे। कलम 351 मध्ये हिंदी भाषेचा प्रसार करणं आणि संमिश्र संस्कृतीचं प्रतीक बनवणं हे केंद्र शासनाचं कर्तव्य आहे असं कलम 351 मध्ये म्हटलंय, त्याच्यामुळे ही जोडी बरोबर आहे। जोडी क्रमांक ए आणि डी या जोड्या बरोबर आहेत, तर बी आणि सी या चुकीच्या आहेत। आपल्याला अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत, त्याच्यामुळे आपला पर्याय असणार आहे बी आणि सी। तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या आणि त्यापैकी कोणती विधाने चुकीची आहेत ते ओळखायचं आहे। आता बघा पहिलं विधान आहे या समित्यांची रचना आणि सदस्य निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असतो, तर हे विधान बरोबर आहे। तर लक्षात घ्या की आपलं घटनेमध्ये जो नगरपालिका हा भाग आहे त्याच्यामध्ये हे महानगर क्षेत्र नियोजन जी समिती आहे त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की या महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात राज्य शासनाला अधिकार असतील त्याची रचना ठरवण्याचा, त्याच्या सदस्यांची पद्धत ठरवण्याचा वगैरे। दुसरं विधान बघा या समित्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासंबंधी राज्य शासन तरतूद करू शकते, तर हे देखील विधान काय आहे बरोबर आहे। तर हे सगळे अधिकार राज्य शासनाकडे सोपवलेले आहेत। त्या समितीची रचना ठरवायची, त्या समितीच्या सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरवायची, अध्यक्षाच्या निवडीची पद्धत ठरवायची, त्या
कडे सोपवायची कामे कोणती असतील ते देखील ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे। तसंच त्या समितीमध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर काही संस्था यांच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देण्यासंबंधी देखील राज्य शासन ठरवू शकतं। त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत आणि आपल्याला याच्यामधून चुकीची विधानं ओळखायची आहेत। त्याच्यामुळे यातलं कोणतंही विधान चुकीचं नाही, त्याच्यामुळे आपला पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4, कोणतेही नाही किंवा दोन्हीही नाही। तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये बघा, कोणत्या पुढीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत जागा राखीव आहेत? अनुसूचित जमाती म्हणजे ST शेड्यूल्ड ट्राइब्स, अनुसूचित जाती नाही। तर आपल्याला माहित आहे की लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा राखून दिलेल्या आहेत। राज्यसभेमध्ये तशा जागा नाही आहेत, पण लोकसभेत मात्र त्या जागा राखीव आहेत। पण आपल्याकडे काही राज्य अशी आहेत की त्या राज्यांमध्ये अनुसूचित जमातींना संख्या नसल्यामुळे किंवा पूर्णपणे राज्यच अनुसूचित जमातीचं असल्यामुळे तिथे अनुसूचित जमातींना जागा राखीव नाहीत। तर काही राज्य अशी आहेत की जिथे ते राज्य पूर्णपणे आदिवासी असल्यामुळे तिथं अनुसूचित जातींसाठी जागा राखीव नाहीत, कारण तिथे अनुसूचित जातींची संख्याच खूप कमी आहे किंवा नाही आहे। आपल्याला इथे जे विचारले ते अनुसूचित जमाती संदर्भात विचारलेलं आहे। तर आपल्याला माहित पाहिजे की आपल्या देशामध्ये अशी किती राज्य आहेत आणि कोणती राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये अनुसूचित जमातींना आरक्षण नाहीये लोकसभेमध्ये किंवा त्यासाठी एकही जागा राखीव नाही। तर आपल्या देशामध्ये अशी 13 राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत एकही जागा नाहीये। तर ती 13 राज्य कोणती आहेत बघा, अरुणाचल प्रदेश, नागालँड ही 2 ईशान्येकडील राज्य आहेत। त्यानंतर सिक्कीम हे एक ईशान्य भागातलं राज्य आहे। त्यानंतर उत्तर भागात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश ही राज्य आहेत। त्यानंतर खाली दक्षिणेकडे आल्यानंतर केरळ आणि तमिळनाडू ही राज्य आहेत। त्यानंतर गोवा आणि बिहार ही राज्य आहेत। तर अशी 13 राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत जागा राखीव नाहीत। आता आपला प्रश्न जर पाहिला तर आपल्या प्रश्नामधले पर्याय बघा, पहिला पर्याय आहे बिहार, तो आता मी सांगितलेल्या राज्यामध्ये आहे। दुसरा आहे ओडिशा, तो मात्र मी आता सांगितलेल्या 13 राज्यामध्ये ओडिशा कुठे आहे का, नाही। त्याच्यामुळे ओडिशामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत जागा राखीव आहेत। तर आपल्याला तेच ओळखायचे, त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ओडिशा, पर्याय क्रमांक 2। तिसरा आहे तमिळनाडू, ते मी सांगितलं की तिथे जागा नाहीयेत। उत्तर प्रदेश तेही मी सांगितलेलं आहे। तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आपलं उत्तर आहे ओडिशा। आणि हा प्रश्न खूप फॅक्च्युअल बेसवर आलेला आहे, जो आपल्याला लक्ष्मीकांतमध्ये तक्ता दिलेला आहे लोकसभा मधल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीच्या जागा आणि मग राज्य, तर त्याच्यावरून आपल्याला हे प्रश्न सोडवायचा आहे। आता अनुसूचित जमातीवरती प्रश्न आलाय, त्याच्यामुळे आपण अनुसूचित जातीसाठी देखील तयारी करायची आहे। तर लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये अनुसूचित जातीसाठी देखील आरक्षण नसणारी 9 राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी लोकसभेत एकही जागा नाही। तर ती 9 राज्य कोणती आहेत? तर एक आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे गोवा, तिसरा आहे जम्मू काश्मीर, चौथा आहे नागालँड, पाचवा आहे सिक्कीम, 6वं त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि 9वं आहे मिझोरम। म्हणजे साधारणपणे ईशान्य भागातलं आसाम राज्य जर सोडलं तर बाकी 6 राज्य आणि सिक्कीम अशी 7 राज्य ही ईशान्य भागातलीच आहेत आणि उरलेली 2 राज्य म्हणजे जम्मू काश्मीर आणि गोवा। तर अशा 9 राज्यामध्ये अनुसूचित जातींना SCला आरक्षण नाहीये लोकसभेत। आपल्याला प्रश्न आलाय तो अनुसूचित जमाती ST वर आलेला आहे, त्याचंही उत्तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। तर अशा पद्धतीनं या 2018च्या पेपरमध्ये आलेले हे 10 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। त्यानंतर आपण पुढच्या सालाकडे म्हणजे 2019 सालामध्ये आलेले प्रश्न आता पाहूयात।
आता आपण पाहूयात 2019 सालाच्या संयुक्त पेपरमध्ये आलेले पॉलिटीचे प्रश्न. तर पहिला प्रश्न बघा यामधला, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? तर पहिला प्रश्न पहा यामधला, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे ते ओळखायचं आहे आणि खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर या जोड्या देताना त्याच्यामध्ये एक तरतूद आणि त्याच्या समोर राज्यघटनेचं कलम अशा स्वरूपात त्या जोड्या विचारल्यात. त्याच्यामधली आपल्याला बिनचूक म्हणजे बरोबर कोणती जोडी आहे ते ओळखायचं आहे. आणि 4 पर्याय आहेत, त्याच्यामधला 3 पर्याय चुकीचे असणार आहेत, एकच कोणता तरी बरोबर असणार आहे. तर तो बरोबर ओळखायचा आहे. पहिली जोडी बघा, संसदेची निर्मिती, त्याच्यासाठी कलम दिलेला आहे 81. तर ही जोडी चुकीची आहे, कारण 79 कलममध्ये संसदेची रचना दिली, 80 मध्ये राज्यसभेची रचना आणि 81 मध्ये लोकसभेची रचना आहे. त्याच्यामुळे कलम 81 ला संसदेची निर्मिती ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर दुसरी जोडी आहे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, त्याच्यामध्ये कलम 54 दिले, तर ही जोडी चुकीची आहे. इथे आपली गफलत होऊ शकते. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कशी असेल हे याच्यामध्ये फक्त दिलं की राष्ट्रपतीची निवडणूक म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करेल ते 54 मध्ये दिलंय. पण निवडणुकीची पद्धत कशी असेल, मग त्याच्यामध्ये एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत असेल, त्याच्यासाठी मग कोटा पद्धत कशी असेल, ही जी सगळी निवडणुकीची पद्धत आहे ती डिटेलमध्ये कलम 55 मध्ये दिली. त्याच्यामुळे कलम 54 हे फक्त राष्ट्रपतीची निवडणूक सांगतं, निर्वाचन मंडळ सांगतं, आणि कलम 55 हे निवडणूक पद्धत सांगतं. इथे निवडणूक पद्धतीसाठी कलम 54 दिली जोडी, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. तिसरं बघा, भारताचा उपराष्ट्रपती, त्याच्यासाठी दिलंय कलम 64. तर ही जोडी चुकीची आहे, त्याची तरतूद आहे कलम 63 मध्ये. चौथं बघा, भारताचा महान्यायवादी, याच्यासाठी कलम 76 दिलं, ही जोडी मात्र बरोबर आहे. कलम 76 मध्ये भारताचा अटॉर्नी जनरलची तरतूद दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये भारताचा महान्यायवादी त्याची कार्यकर्तव्य सांगितलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढची विधाने विचारात घ्या आणि त्याच्यावरून कोणती विधाने बिनचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत ते सांगायचं आहे. पहिलं विधान, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, हे विधान बरोबर आहे. उच्च न्यायालय असलेली दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, हेही विधान बरोबर आहे, कारण दिल्लीसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे आणि असं स्वतंत्र उच्च न्यायालय असणारे एकमेव केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली, तर हेही विधान बरोबर आहे. 1862 मध्ये आपल्याकडे या उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. पहिलं चेन्नईला, बॉम्बेला, कलकत्त्याला सुरुवातीला 1962 मध्ये ही 3 उच्च न्यायालये स्थापन झाली. त्यानंतर चौथं अलाहाबाद हे उच्च न्यायालय 66 मध्ये स्थापन झालं. त्याच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात, पुढचं विधान बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातले 4थे उच्च न्यायालय आहे, हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे ही 4च्या विधानं जी आहेत ती काय आहेत, बरोबर आहेत, म्हणजेच बिनचूक आहेत. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, सर्वच्या सर्व विधाने बिनचूक आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? तर राज्यघटनेचं कलम 164 त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये बघा 4 पर्याय पुढे दिलेले आहेत, 4 विधानं दिलेत आणि त्या 4 विधानापैकी कोणत्या तरतुदी या 164 मध्ये आहेत ते आपल्याला ओळखायचे. ए विधान किंवा ए तरतूद बघा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील, हे विधान बरोबर आहे. 164 मध्ये हे दिलेलं आहे. त्यानंतर राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल, हे मात्र या 164 मध्ये दिलेलं नाही, ते 177 मध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्य या कलमामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे विधान 2 चुकीचं आहे. पुढचं बघा, मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल, हे मात्र 164 मध्ये दिलेलं आहे. मंत्रिमंडळासंबंधीच्या तरतुदी या 164 मध्ये आहेत आणि त्याच्यामध्येच म्हटलंय की मंत्रिमंडळ हे राज्याच्या विधानसभेस जबाबदार असणार आहे, बरोबर आहे विधान. पुढचं विधान, मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांची संख्या ही राज्याच्या विधानसभेतल्या
एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असता कामा नये, तर हे विधान बरोबर आहे। ही तरतूद देखील 164 मध्ये दिलेली आहे आणि 2003 मध्ये ही तरतूद घटनादुरुस्ती करून समाविष्ट केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। तर आता लक्षात घ्या की यामधली ए, सी आणि डी ही 3 विधानं बरोबर आहेत, तर बी विधान हे चुकीचं आहे, कारण बी ही तरतूद 164 मध्ये नाही तर 177 या कलमामध्ये आहे। त्याच्यामुळे आपल्याला विचारलेलं आहे की याच्यामधल्या कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत ते ओळखायचे, त्याच्यामुळे ए, सी, डी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे, बी त्यामध्ये येणार नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? हा मूलभूत कर्तव्याच्या जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न विचारलेला आहे आणि आपण पाहिलेला आहे मूलभूत कर्तव्य पाहताना की आपला जो काही देश आहे तो जपान बरोबर आहे, जपान नंतर भारताने मूलभूत कर्तव्य असणारा देश बनलेला आहे। जपानच्या राज्यघटनेत देखील मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जपान, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात तरतूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार म्हणजे कलमानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेक अधिकार प्राप्त होतात? आणि याच्यासाठी 4 पर्याय दिलेत। पहिला पर्याय आहे अनुच्छेद क्रमांक 152, दुसरा आहे अनुच्छेद 154, तिसरा आहे अनुच्छेद 160 आणि चौथा आहे अनुच्छेद 163। याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4, अनुच्छेद 163। या 163 मध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यपालाला त्याच्या कामामध्ये सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि राज्यघटनेमध्ये आणि इतर कायद्यामध्ये ज्या गोष्टी राज्यपालांना विवेक अधिकाराने करायच्या आहेत त्या गोष्टी सोडून इतर गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्याचा सल्ल्यानुसार राज्यपाल काम करेल, असं या कलम 163 मध्ये म्हटलंय। याचाच अर्थ काय, तर या 163 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यघटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी राज्यपालाने स्वविवेक अधिकारानुसार काम करणं अपेक्षित आहे त्या बाबतीत सोडून इतर बाबतीत राज्यपालाने मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने काम करायचे। म्हणजे याच कलमात म्हटलेलं आहे की राज्यपालाला घटनेमध्ये काही ठिकाणी स्वविवेकाधिकारानुसार काम करण्याची परवानगी आहे, त्याच्यामुळे कलम 163 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता इथे एक लक्षात ठेवा की राष्ट्रपतीच्या बाबतीत मात्र असं त्या कुठेही म्हटलेलं नाहीये। राष्ट्रपतीच्या बाबतीत कलम 74 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की राष्ट्रपतीने पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करायचं आहे आणि तो सल्ला देखील राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे। तिथे कुठेही म्हटलेलं नाही की घटनेमध्ये राष्ट्रपतीने अपेक्षित असल्याप्रमाणे विवेक अधिकाराने काम करायचं जे आहे ते वगळून पंतप्रधानाच्या सल्ल्याने करायचं असं वाक्य तिथे नाहीये। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की हा जो काही स्वविवेका अधिकार आहे तो फक्त आणि फक्त राज्यपालालाच घटनेमध्ये दिलेला आहे। तर हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद 163, पर्याय क्रमांक 4। आता पुढचा प्रश्न बघा, जर लोकशाहीचे मूल्यमापन केलं तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही असं कोणतं विधान आहे ते ओळखायचं आहे। म्हणजे खाली 4 विधानं दिलेली आहेत आणि ती 4 विधानं जी आहेत त्या लोकशाहीच्या संबंधी दिलेली आहेत आणि त्याच्यावरून लोकशाहीला जुळणार नाही असं कोणतं विधान आहे ते आपल्याला त्या 4 विधानामधून ओळखायचं आहे। तर पहिलं विधान बघा, मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका, तर हे विधान बरोबर आहे, लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे। लोकशाहीमध्ये मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका होणं खूप गरजेचं आहे। पुढचं बघा, व्यक्तीची प्रतिष्ठा, लोकशाहीमध्ये व्यक्तीला प्रतिष्ठा असली पाहिजे, हुकुमशाही नसली पाहिजे, हेही बरोबर आहे। तिसरं बघा, अल्पसंख्याकांचे शासन, तर अल्पसंख्याकांचं शासन लोकशाहीत असलं पाहिजे असं कुठेही म्हटलं नाही। म्हणजे एखाद्या देशामध्ये लोकशाही आहे कारण तिथे अल्पसंख्याकांना शासन आहे किंवा अल्पसंख्याकांचं शासन आहे म्हणून तिथे लोकशाही आहे असा त्याचा अर्थ होत नाही। त्याच्यामुळे सी हे त्याचं लोकशाहीशी संबंधित येत नाहीये। चौथं बघा, कायद्यासमोर समानता, हाही लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळे ए, बी आणि डी हे लोकशाहीशी संबंधित असणारं वैशिष्ट्य आहेत। पण आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपला यातलं जे सी आहे अल्पसंख्याकांचे शासन ते आपलं उत्तर असणार आहे। आणि मग पर्याय बघा, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 फक्त सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे। म्हणजे पुढे 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या 4 जोड्यामधून आपल्याला योग्य जोडी कोणती आहे किंवा कोणत्या जोड्या योग्य आहेत ते ओळखायचे। पहिली जोडी बघा, या जोड्या कशाच्या दिलेल्या आहेत तर एका बाजूला विषय दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो विषय कोणत्या सूचीमधला आहे, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची का समवर्ती सूचीतला ते पाहायचं आहे। पहिला बघा जोडी काय आहे, दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्य, तर ही पहिली जोडी आहे आणि त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की ही जी काही विषय आहे हा राज्य सूचीतला विषय आहे, तर हा पर्याय बरोबर आहे। राज्य सूचीमध्येच हा दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्याचा विषय आहे। त्यानंतर दुसरी जोडी आहे टपाल खाते, ज्याला आपण पोस्ट खाते म्हणतो, आणि बचत खाते, तर याच्यासाठी म्हटलेलं आहे की संघ सूची, तर हे देखील जोडी योग्य आहे। संघ सूचीतलाच पोस्ट ऑफिस हा विषय आहे। तिसरी जोडी आहे बँकिंग, संघ सूचीत ज्याला जोडी दिली हेही बरोबर आहे, कारण बँकिंग हा संघ सूचीतलाच विषय आहे। आणि चौथी जोडी आहे सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या निवडणुका, आणि त्याला जोडी दिली राज्य सूची, तर ही जोडी मात्र चुकीची आहे, कारण सर्व प्रकारच्या निवडणुका हा संघ सूचीतला विषय आहे आणि त्याच्यामुळे ही जोडी चुकीची ठरते। म्हणजे ABCD पैकी ABC या जोड्या बरोबर आहेत, तर D ही जोडी चुकीची आहे आणि आपल्याला बरोबर जोड्या ओळखायच्या आहेत। त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 A, B आणि C। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, बलवंतराय मेहता समितीची स्थापना टिंबटिंब हेतूने करण्यात आली होती आणि खाली 4 पर्याय आहेत। बलवंतराय मेहता समिती कशाशी संबंधित होती, पंचायत राजमध्ये तुम्ही वाचलेलं असेल, तर ते आता बघूयात कशाशी संबंधित होती आणि त्याचे 4 पर्याय पहा। पहिला पर्याय आहे लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे। दुसरा पर्याय आहे सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे। तिसरा पर्याय आहे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे। चौथा आहे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोताची तपासणी करणं। तर अशा ही 4 कारणं दिलेत। तर आता लक्षात घ्या की बलवंतराय मेहता समिती 1957 मध्ये नेमली होती। कशासाठी नेमली होती तर 1952 मध्ये सुरू झालेला सामुदायिक विकास कार्यक्रम आणि 1953 मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय विस्तार सेवा, हे 2 कार्यक्रम जनतेचा सहभाग वाढवून घेण्यासाठी ग्रामीण भागातल्या जनतेला शासनामधला सहभाग वाढावा यासाठी सुरू केले होते, पण त्या कार्यक्रमांना फारसं यश आलेलं नव्हतं। तो कार्यक्रम अयशस्वी झालेला होता, म्हणून त्या कार्यक्रमावरती शिफारस करण्यासाठी या बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि याच शिफारशीमध्ये एक शिफारस त्यांनी केली होती की पंचायत राज व्यवस्थेला बळकट करा, त्यांना अधिक अधिकार द्या, त्यांना अधिक आर्थिक स्त्रोत द्या, आणि या शिफारशी त्या बलवंतराय मेहता समितीने सुचवल्या होत्या आणि म्हणून आपल्याला बलवंतराय मेहता समिती पंचायत राजच्या अभ्यासामध्ये आहे। तर याच्यामुळे आपल्याला कळतं की याच्यातलं आपल्याला जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी ही बलवंतराय मेहता समिती स्थापन करण्यात आलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ते ओळखायचे। 4 पर्याय दिलेत, त्याच्यामधलं एक विधान चुकीचं आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे। पहिलं विधान बघा, आता सरपंचाबाबत नवीन नियम झालेला आहे गेल्या वर्षी 2018 मध्ये जुलैमध्ये, की सरपंच जो आहे आता तो थेट जनतेमधून निवडला जातो। आधी जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांमधून तो निवडला जायचा, आता थेट जनतेमधून सरपंच निवडला जातो। तर याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे। तर आता पहिला बघा, सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव हा 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही, हे विधान बरोबर आहे। म्हणजे आता जो काही सरपंच थेट जनतेतून निवडला जातो त्याला काढण्यासाठी, पदावरून दूर करण्यासाठी जो ठराव आहे तो ग्रामपंचायतीच्या जे सदस्य, एकूण सदस्य आहेत त्या एकूण सदस्यांपैकी 2/3 एवढ्या सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, तरच तो ठराव मांडता येतो। तो मांडल्यानंतर तो पारित होण्यासाठी 3/4 एवढं बहुमत पाहिजे। त्याच्यामुळे अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, असं दुसरं विधान आहे, तेही विधान बरोबर आहे। तिसरं विधान बघा, जर अविश्वास ठराव फेटाळला गेला तर 2 वर्षे तो मांडता येत नाही, हे विधानही बरोबर आहे। म्हणजे 2/3 एवढ्या सदस्यांनी सरपंचाच्या विरोधातल्या ठरावाला पाठिंबा दिला, त्यानंतर तो ठराव मांडला गेला,
3/4 सदस्यांनी त्यालावरती मतदान केलं, त्याच्यामुळे तो ठराव 3/4 सदस्यांनी तेवढं बहुमत मात्र त्या ठरावाला जर मिळालं नाही, म्हणजे तो ठराव फेटाळला गेला, तर पुढच्या 2 वर्षात तो ठराव मांडता येत नाही, अशी तरतूद या नवीन नियमानुसार केलेली आहे. त्याच्यामुळे तिसरं विधान बरोबर आहे. चौथं विधान जे आहे ते बघा, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव मांडता येणार नाही, तर हे विधान मात्र चुकीचं आहे. अखेरच्या वर्षात नाही, अखेरच्या 6 महिन्यामध्ये सरपंचाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. त्याच्यामुळे विधान क्रमांक 4 हे चुकीचं आहे आणि आपलं उत्तर देखील तेच आहे. आपल्याला यातलं चुकीचं विधान ओळखायचं होतं. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा, 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यामधली चुकीची विधानं कोणती आहेत ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, नीती आयोगामध्ये नीती या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे 1 जानेवारी 2015 मध्ये त्याची स्थापना झाली. तिसरं विधान आहे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर अशा पद्धतीनं ही 3 विधानं दिलेली आहेत. या 3 विधानामधून आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आता बघा, याचं उत्तर आहे पहिलं विधान चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणाल पहिलं विधान कसं काय चुकीचं आहे? नीती आयोगामध्ये नीती NITI याचा अर्थ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं त्यांनी दिलेलं आहे, तर बरोबर आहे. तर लक्षात घ्या की तो इथे इन्स्टिट्यूट असं त्यांनी म्हटलेलं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट, आणि प्रत्यक्षात तुम्ही जर पाहिलं तर काय शब्द आहे तिथे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशनमध्ये फरक काय? इन्स्टिट्यूट ही स्थापन केली जाते, काही लोक काही संस्था एकत्र येऊन त्याची स्थापना करतात, त्याचे काही उद्देश असतात. इन्स्टिट्यूशन म्हणजे लोकसेवा, लोकप्रशासन किंवा शिक्षण यासाठी समर्पित केलेली संस्था. आणि नीती आयोग ही सरकारी संस्था आहे, त्याच्यामुळे ती लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेली आहे, म्हणून त्याच्यामधला जो शब्द आहे तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन, आणि इथे दिलेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट, त्याच्यामुळे तो चुकीचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा त्याचा लॉंग फॉर्म आहे, तो योग्य आहे. इथे मात्र इन्स्टिट्यूट दिला म्हणून तो चुकीचा आहे. आणि अशा पद्धतीनं आयोगानं एकदम बारीक बाबतीमध्ये आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना, तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बाकी 2 विधानं बरोबर आहेत. 2015च्या 1 जानेवारी दिवशी त्याची स्थापना झाली आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात, ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि फक्त A हे त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आपण 2019, 2018, 2017 या 3 वर्षामध्ये संयुक्त पेपर किंवा ज्याला आपण म्हणतो की कंबाईन पूर्वपरीक्षा, त्याच्यामध्ये आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. आता याचं आपल्याला थोडक्यात विश्लेषण करायचं आहे, म्हणजे नक्की आयोगाचा दृष्टिकोन याच्यामध्ये काय आहे किंवा कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येत आहेत, कोणत्या टॉपिकवरती भर दिला जातो या परीक्षेमध्ये, ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर आता हे विश्लेषण करताना सुरुवातीला आपण प्रश्न संख्या लक्षात घेऊयात. 2017 मध्ये 8 प्रश्न आलते पॉलिटीवर, 18 आणि 19 मध्ये 10 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे साधारण एवढं लक्षात ठेवायचं की 10 प्रश्न सरासरी आपल्याला पॉलिटीवरती काय येत आहेत, या पूर्व परीक्षेचा जो काही कंबाईनचा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे 10 मार्क हे आपल्याला हा विषय मिळवून देणार आहे एकूण 100 मार्काच्या पेपरमध्ये. मग आता हे जे काही 10 प्रश्न आहेत त्यापैकी आपल्याला आता जर तुम्ही आपण प्रश्नपत्रिका पाहिली तर त्याच्यामधले काही प्रश्न 1 ते 2 प्रश्न हे एकदम फॅक्च्युअल माहितीवरती विचारलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण मगाशी एक पाहिलं की त्याच्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला जनरल माहितीवरती प्रश्न विचारला होता की देशांची नावं होती आणि त्याच्या बाजूला त्या देशांनी जो प्रौढ मताधिकार स्वीकारला त्याचे वर्ष त्याच्या जोड्या लावायच्या होत्या. हा खूप आपल्याला माहिती नसणारा किंवा वाचनात नसणारा प्रश्न आहे. तसंच आपण आणखी एक प्रश्न पाहिला की त्याच्यामध्ये आपल्याला एकदम फॅक्च्युअल माहितीवर विचारला होता, तो म्हणजे लोकसभेमध्ये कोणत्या राज्यामध्ये जागा राखीव आहेत ते आपल्याला पाहायचं होतं. त्याच्यासाठी आपल्याला तो लोकसभेमध्ये जी काही 29 राज्य दिलेत आणि त्या 29 राज्यांमध्ये लोकसभेमध्ये SC आणि ST साठी किती जागा राखीव आहेत त्याचा जो तक्ता लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे तो तक्ता आपल्याला पाठ पाहिजे किंवा तो तक्ता आपल्याला माहीत पाहिजे, तर तो आपल्याला प्रश्न सुटू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काही प्रश्न हे खूप मोठ्या फॅक्च्युअल डाटावरती,
खूप तळाला जाऊन किंवा खूप आपण त्याला काय म्हणतो की खूप खोलात जाऊन तो प्रश्न विचारलेला आहे की ज्याचं उत्तर सर्वसामान्य अभ्यासावरती देता येत नाही किंवा खूप चांगल्या अभ्यासावरती देता येत नाही, त्याला खूप म्हणजे खूपच बारकाईने एकदम रट्टा मारलेला आहे असा विद्यार्थी त्याचं उत्तर देऊ शकतो. तर असे 1 ते 2 प्रश्न आपल्याला परीक्षेत दिसतात. ते प्रश्न सोडले तर बाकी जे प्रश्न आहेत ते आपल्याला 100% सुटतात आणि सुटलेच पाहिजेत. लक्षात आलं? म्हणजे 10 पैकी 9 किंवा 8 प्रश्न हे सुटलेच पाहिजेत. 8 पेक्षा कमी प्रश्न आपल्याला याच्यामध्ये नको आहेत. किमान 8 प्रश्न सुटलेच पाहिजेत. 10 पैकी 8 मार्क आपल्याला पॉलिटीमध्ये मिळाली पाहिजेत. 9 मिळाली पाहिजेत. एखादा खूपच रेअरली असा फॅक्च्युअलवरती आला तर त्याची आपण तो सुटला किंवा तो सुटला नाही असं आपण गृहीत धरू शकतो. त्याच्यामुळे याच्यामधली 8 मार्क आणि 9 मार्क ही कंपल्सरी आपल्याला मिळाली पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण अभ्यासाची तयारी करायची आहे. म्हणजे त्या दृष्टीने आपण आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवायची. आता प्रश्नाच्या स्वरूपावरती आणि आकारावरती जर बोलायचं झालं तर बघा, प्रश्नांचा आकार हा खूप छोटाही नाही आणि खूप मोठाही नाही. मी मगाशी सांगितलं की राज्यसेवेच्या पेपरमध्ये जसे प्रश्न मोठे येतात, 4-5 विधानं दिलेली असतात आणि ती विधानं देखील खूप मोठी असतात, तर तेवढा मोठा प्रश्न इथे आपल्याला दिसत नाही. तर ते प्रश्न जे आहेत ते राज्यसेवेच्या पेपरपेक्षा छोटे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न खूप लहानही नाही आहे. म्हणजे काही प्रश्न आहेत, 1-2 प्रश्न आहेत की जे स्ट्रेट फॉरवर्ड एका लाईनमध्ये विचारलेले आहेत, पण बाकी प्रश्न खूप लहान नाही आहेत. मध्यम स्वरूपाचा प्रश्नांचा आकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, काठिण्य पातळीवर बोलायचं झालं तर काठिण्य पातळी ही 3ही प्रकारची आहेत. मध्यम, कठीण आणि सोपे असे 3ही येतात. प्रामुख्याने मध्यम काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. एकदमच सोपा प्रश्न एखाद दुसरा विचारला जातोय आणि एकदमच कठीण की जो मी म्हटलं की एखाद्या खूप मोठ्या फॅक्च्युअल डाटावरती विचारला जातोय खूप खोलात जाऊन, तर असे प्रश्न देखील 1 ते 2 प्रश्न आहेत. म्हणजे बहुतांशी 10 प्रश्न जे आहेत त्या 10 पैकी 7 प्रश्न किंवा 6 प्रश्न हे मध्यम पातळीचे आहेत. एखाद दुसरा प्रश्न हा सोपा आहे आणि 1 ते 2 प्रश्न हे कठीण आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये सहज 8 मार्क मिळवणं शक्य होणार आहे जर आपण आयोगाला ज्या ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक आपण सगळे कव्हर केले, आपल्या पॉलिटी विषयाचा संपूर्ण अभ्यास केला आणि चांगला अभ्यास केला तर आपल्याला याच्यामध्ये 8 ते 9 मार्क मिळू शकतात. आणि जर तुम्ही खूपच चांगला केला, एकदम त्याच्यामध्ये दिलेला फॅक्च्युअल डाटा देखील पाठ केला, तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर आता आपण इयर वाईज या पेपरमध्ये टॉपिकवर कसे प्रश्न आले तर त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहूया. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न, कोणता प्रश्न आला तर ते आपण थोडक्यात पाहूयात. आणि हे आपण 2017, 18, 19 या 3ही सालासाठी आपण करून पाहणार आहोत. तर आता बघा, 2017 मध्ये आपण पाहिले की 8 प्रश्न आलेले होते एकूण पॉलिटीचे. त्याच्यामधलं जर आपण डिस्ट्रीब्युशन टॉपिक वाईज पाहायला गेलो तर आपल्याला आढळून येतं की कार्यकारी मंडळावरती 2 प्रश्न या पेपरमध्ये आले होते. कायदे मंडळावरती या पेपरमध्ये एकही प्रश्न आपल्याला दिसत नाही. कायदे मंडळ म्हणजे संसद किंवा राज्य विधिमंडळ, त्याच्यावरती एकही प्रश्न या 2017च्या पेपरमध्ये नव्हता. कार्यकारी मंडळावरती 2 प्रश्न आलते. कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ. तर या कार्यकारी मंडळावरती 2 प्रश्न, त्याच्यातला एक प्रश्न पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळावरती आणि दुसरा प्रश्न महान्यायवादी अटॉर्नी जनरल, हा देखील कार्यकारी मंडळाचा भाग आहे, तर त्याच्यावरती एक प्रश्न. असे 2 प्रश्न कार्यकारी मंडळावर आले. त्यानंतर राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहेत तर त्याच्यावरती 2 प्रश्न आले. त्यातला एक प्रश्न थेट मार्गदर्शक तत्वावरती विचारला, मार्गदर्शक तत्व कोण जे आहे त्याच्यावरती थेट विचारला, आणि एक मात्र जनरल माहितीवरती आधारित विचारलेला आहे. तर अशा पद्धतीनं 2 प्रश्न या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व टॉपिक अंतर्गत आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत. त्यानंतर एक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आयोग आणि संस्था, हा जो काही आपला पॉलिटीमधला टॉपिक आहे किंवा घटक आहे त्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या संस्था आणि आयोग यांचा अभ्यास करतो. मग त्याच्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग असेल, त्यानंतर माहिती आयोग असेल, मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय जमातीसाठीचा आयोग किंवा राष्ट्रीय जातींसाठीचा आयोग,
मागासवर्गीयांसाठीचा आयोग, असे काही वैधानिक आणि घटनात्मक आयोग आपण पाहतो. तर या महत्त्वाचा आयोग आणि संस्था याच्यावरती एक प्रश्न आला, तो आला राष्ट्रीय विकास परिषद याच्यावरती. नियोजन आयोग किंवा राष्ट्रीय विकास परिषद याच्या संदर्भात हा एक प्रश्न आला. त्यानंतर एक प्रश्न जो आहे तो केंद्र राज्य संबंधावरती आला. केंद्र राज्य संबंध, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पाहिलं की संसद कायदा करू शकते, त्या अनुषंगाने एक प्रश्न आलेला होता. आणीबाणीवरती एक प्रश्न आला आणि एक प्रश्न केंद्रशासित प्रदेशावरती आला की ज्याच्यामध्ये राज्यसभेतील केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे. तर हा जो काही प्रश्न आहे तो केंद्रशासित प्रदेश प्लस कायदेमंडळ म्हणजे संसद याच्यामध्ये दोन्हीमध्ये हा प्रश्न मोडतो. कारण राज्यसभेतील प्रतिनिधित्व या दृष्टिकोनातून जर हा प्रश्न घेतला तर तो संसदेवर आधारित प्रश्न आलेला आहे, आणि जर केंद्रशासित प्रदेशावर आधारित जर दृष्टिकोन घेतला तर तो केंद्रशासित प्रदेशाचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व या दृष्टीनं तो केंद्रशासित प्रदेश या टॉपिक अंतर्गत मोडतो. तर अशा पद्धतीनं हे या 6 टॉपिकवर आधारित आपल्याला प्रश्न आलेले दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं 2017 मध्ये हे प्रश्न दिसत आहेत. इथे आपल्याला घटना दुरुस्तीवरती कुठेही प्रश्न दिसत नाहीये किंवा पंचायत राजवरती आपल्याला प्रश्न दिसत नाहीये, मूलभूत अधिकार किंवा मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न दिसत नाहीये आणि कायदेमंडळावरतीही प्रश्न दिसत नाहीये. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता 2018 मध्ये हे टॉपिकचं वितरण कसं होतं ते आपण पाहूयात. 2018 मध्ये 10 प्रश्न आले, त्याच्यामध्ये कायदेमंडळावरती 2 प्रश्न आले, एक प्रश्न आला राज्य विधिमंडळ आणि एक प्रश्न आला संसद, ज्याच्यामध्ये लोकसभेतल्या राज्यांच्या जागा हा फॅक्च्युअल माहितीवर आधारित प्रश्न आलेला होता. तर असे 2 प्रश्न कायदेमंडळ याच्यावर आले, 2 प्रश्न एक प्रश्न मूलभूत हक्क या टॉपिकवरती आला. त्यानंतर न्याय व्यवस्था याच्यामध्ये उच्च न्यायालयावर एक प्रश्न आला न्यायव्यवस्थेमध्ये. त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे महत्त्वाचे आयोग आणि संस्था याच्यावर आधारित एक प्रश्न मागासवर्गीयासाठीच्या राष्ट्रीय आयोगावरती आला. त्यानंतर परिशिष्टे जे आपल्या घटनेमध्ये शेवटी परिशिष्ट जोडलेले आहेत 1 ते 12, तर त्या परिशिष्टावर आधारित एक प्रश्न आला. तोही 7व्या परिशिष्टामध्ये दिलेल्या ज्या 3 सूच्या आहेत, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची, त्यावर आधारित एक प्रश्न आला. त्यानंतर अधिकृत भाषा या टॉपिकवर आधारित एक प्रश्न आला, त्याच्यामध्ये कलमांच्या जोड्या लावायला थेट विचारलेलं होतं. त्यानंतर पंचायत राज यावर आधारित 2 प्रश्न 2018 मध्ये आले. पहिल्यांदा पंचायत राजवर प्रश्न 2018 मध्ये 2 आले. एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 वर आधारित आणि एक महानगर नियोजन समिती या 73व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेल्या नगरपालिका या भागावरती आधारित एक प्रश्न आला. त्यानंतर जनरल नॉलेजवर आधारित एक प्रश्न आला, प्रौढ मताधिकारानुसार देशांच्या जोड्या लावायचा. तर अशा पद्धतीनं हे टॉपिकचं वितरण पाहिलं तर आपल्याला आढळून येतं की 2018 मध्ये प्रश्नांची संख्या वाढली, तसंच टॉपिकची संख्या देखील या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसते. मग इथे आपल्याला काही पाठीमागचेच काही भाग देखील दिसतात, जसं की महत्त्वाच्या आयोगावरती पुन्हा प्रश्न आलेला आहे, त्यानंतर जनरल नॉलेजवर एक प्रश्न आलेला आहे. पण इथे आपल्याला थोडंसं काही भाग अल्टर झालेले दिसत आहेत, जसं की पाठीमागे मार्गदर्शक तत्वावर प्रश्न आलता, आता मूलभूत हक्कावरती प्रश्न आला आहे. आता इथे पाठीमागे आणीबाणीवरती एक प्रश्न आलता, इथे न्याय व्यवस्थेवरती प्रश्न आलेला आपल्याला दिसतोय. काही टॉपिक इथे वाढलेले आहेत, जसं की परिशिष्ट असतील, अधिकृत भाषा असतील, म्हणजे इथे टॉपिकही वाढलेले आहेत आणि टॉपिकमध्ये काही बदलही झालेले आहेत. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकूण 10 प्रश्न आले एका प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलात तर पुन्हा तिथं तुम्हाला दिसतं की न्याय व्यवस्थेवरती एक प्रश्न आलाय, तोही उच्च न्यायालयावरती पुन्हा प्रश्न आलाय. 2018 मध्येही उच्च न्यायालयावरच आलता, 19 मध्येही उच्च न्यायालयावरच आलेला आहे प्रश्न. त्यानंतर आता बघा कार्यकारी मंडळावरती 2018 मध्ये प्रश्न नव्हता आला, 17 मध्ये आलता. आता पुन्हा 19 मध्ये त्याच्यावरती 2 प्रश्न आलेले आहेत. एक मुख्यमंत्री, त्याचं मंत्रिमंडळ आणि राज्यपाल याच्यावर आधारित एक प्रश्न आलेला आहे. पण म्हणजे बघा 2017 मध्ये कार्यकारी मंडळावर आला, 18 मध्ये कार्यकारी मंडळावर आला नाही, पण तिथे कायदे मंडळावर आला. 19 मध्ये कायदे मंडळावर आलेला नाहीये, परंतु कार्यकारी मंडळावरती आलेला आहे. म्हणजे आपल्याला एक अंदाज असा येऊ शकतो की कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळ ह्या 2 टॉपिकमध्ये कुठेतरी अल्टर करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण म्हणून एकच कुठला तरी करायचा असा शोध लावू नका. दोन्ही टॉपिक तितकेच महत्त्वाचे आहेत, दोन्ही टॉपिक आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर पुढचा आहे मूलभूत कर्तव्य, त्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे. पण आता इथे लक्षात घ्या
की मार्गदर्शक तत्वावरती 2017ला प्रश्न आले, 2018 मध्ये मूलभूत अधिकारावर आला आणि 2019 मध्ये मूलभूत कर्तव्यावर आला. हीच आपण राज्य सेवा आहे परीक्षा त्याच्यामध्येही पाहतो की एका वर्षामध्ये एकतर मूलभूत अधिकारावर प्रश्न येतोय किंवा मार्गदर्शक तत्वावर येतोय किंवा मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न येतो. या तीनमध्ये कुठल्या तरी एका टॉपिकवरती प्रश्न आपल्याला दिसतोय. या तिन्हीपैकी कुठल्याही 2 टॉपिकवरती प्रश्न कधीच येत नाही, कुठल्या तरी एकावर येतो. पुढचा टॉपिक बघा, घटनेची वैशिष्ट्ये. या नवीन टॉपिकवर एक प्रश्न आला, लोकशाही राज्यव्यवस्थेच्या वैशिष्ट्यावर आधारित. त्यानंतर परिशिष्टावर पुन्हा प्रश्न आला, तोही त्याच 7व्या परिशिष्टामधल्या अनुसूच्यांवरती आला, समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूचीवर. त्यानंतर पंचायत राजवर पुन्हा 2 प्रश्न आले, 18 मध्येही 2 आलते, 19 मध्येही 2 आले. याच्यामध्ये एक प्रश्न हा पंचायत राज संबंधी असणाऱ्या समित्या, बलवंतराय मेहता समिती यावर आधारित आला आणि एक सरपंचाची जी काही नवीन निवड पद्धत आलेली आहे, नवीन तरतुदी आल्यात त्याच्यावर आधारित एक आला. त्यानंतर महत्त्वाचे आयोग आणि संस्था यावर आधारित एक प्रश्न आला, नीती आयोगावरती. त्यानंतर घटनेतली काही महत्त्वाची कलमावर आधारित एक प्रश्न विचारला. हा एक नवीन प्रकार 2019 मध्ये आला की ज्याच्यामध्ये घटनेतली काही वेगवेगळ्या भागातली कलमं महत्त्वाची दिली आणि त्या महत्त्वाच्या कलमांमध्ये असणाऱ्या तरतुदी आणि ती कलमं यांचे जोडी लावायला आपल्याला विचारला. म्हणजे असा हा सगळ्या मिक्स टॉपिकवर असणारा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येतो. आता या तिन्ही सालामधलं जर टॉपिकचं वितरण पाहायला गेलं तर आपल्याला कुठेतरी आढळून येतं की कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ यांचा एक गठ्ठा आहे, त्याच्यावरती एक प्रश्न येतोय फिक्स. त्यानंतर मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यांचा एक गट आहे की त्यामधल्या एका टॉपिकवरती हमखास प्रश्न येतोय. त्यानंतर महत्त्वाच्या आयोग आणि संस्था याच्यावर आधारित एक प्रश्न हमखास येतोय. त्यानंतर घटना दुरुस्ती, आणीबाणी, अधिकृत भाषा या टॉपिकचा एक गट्टा आहे की त्यातल्या एखाद्या टॉपिकवरती प्रश्न येतोय. नंतर पंचायत राज व्यवस्था आणि नगरपालिका हा जो काही 73वी 74वी घटना दुरुस्तीने भाग समाविष्ट केला आहे घटनेमध्ये, भाग 9 आणि 9A, तर त्याच्यावरती हमखास आपल्याला 2 प्रश्न आलेले दिसत आहेत, त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर घटनेचं जो काही सुरुवातीचा भाग आहे ज्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यानंतर घटना निर्मितीची प्रक्रिया किंवा संघराज्यचं जे काही संरचना झाली, पुनर्संरचना किंवा राज्य पुनर्रचना कायदा, त्या संबंधी आपल्याला प्रश्न थोडेसे कमी आलेले दिसतात. कुठेतरी मग घटनेच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न आपल्याला दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण जर याचा उपयोग आपल्याला कशाला होऊ शकतो की आपल्याला टॉपिक अभ्यास करताना प्रायोरिटी देताना, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी आता जे काही टॉपिक सांगितले तेवढेच टॉपिक करायचे, असं नक्कीच नाही. फक्त याचा उपयोग आपण कशासाठी करून घ्यायचा की याच्यावरून आपल्याला कळलं की सतत प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एवढं कळतं की आपल्याला ज्या टॉपिकवर सारखे प्रश्न येतात ते टॉपिक आधीच चांगले 100% कंप्लीट करून घ्यायचेत आणि मग जे उरलेले टॉपिक आहेत तेही करायचेत. उरलेले टॉपिक सोडायचे असं म्हणत नाही मी, करायचेत, पण आधी प्राथमिकता ही प्रश्न ज्या टॉपिकवर आलेले आहेत त्याला द्यायची. ते टॉपिक आधी 100% कंप्लीट करून घ्यायचे, चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आणि मग राहिलेल्या टॉपिककडे वळायचं आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला जनरल स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अशा पद्धतीने आपण विश्लेषण या ठिकाणी समोर मांडलेलं आहे. त्याचा उपयोग आपण अभ्यास करताना आणि अभ्यासामध्ये टॉपिकला प्रायोरिटी देताना करणं गरजेचं आहे. मग आता या विश्लेषणावरून तुम्ही 2-3 गोष्टी घेऊ शकता. कोणत्या? एकतर टॉपिकचं सांगितलं डिस्ट्रीब्युशन, दुसरी गोष्ट काही प्रश्न याच्यावरून कळलं आपल्याला की हटके प्रश्न येत आहेत, म्हणजे एकदम फॅक्च्युअल डाटावर आधारित येत आहेत. तर यासाठी तुम्ही जेव्हा पुस्तक वाचायला जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये कुठेतरी पाठीमागे एखादा चार्ट दिलेला आहे, एखादी आकडेवारी दिलेली आहे, त्याचे टेबल्स दिलेले आहेत. तर ते टेबल्स आपण पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं, वाचणं तेही गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा काय करतो की ते एवढे सगळे राज्य, त्या राज्यांच्या लोकसभेतल्या राखीव जागा हे कोण बघत बसणार आहे, त्याच्यावरती प्रश्न येणार नाही असं आपल्याला वाटतं, पण ते प्रश्न यायला लागलेत. म्हणजेच काय, याच्यावरून एक गोष्ट आपण घेऊ शकतो की या पुस्तकामधले जे काही चार्ट दिलेले आहेत तेही आपल्याला वाचायचेत, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे यावरून लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला कलम पाठ करायचेत, आपल्याला महत्त्वाची तर कलम करायचेत, पण जमल्यास आपण त्या कुठलंच कलम घटनेमधलं सोडायचं नाही. म्हणजे तुम्ही मूलभूत अधिकार घेतलं,
त्याची सगळी कलमं माहीत पाहिजेत. मार्गदर्शक तत्व घेतलं त्याची सगळी कलमं पाठ पाहिजेत. अधिकृत भाषा त्याची सगळी कलमं पाठ पाहिजेत. आणीबाणी सगळी कलमं पाठ पाहिजेत. केंद्र राज्य संबंध सगळी पाठ पाहिजेत. संसदेसंबंधी कलमं पाठ पाहिजेत महत्त्वाची. राज्य विधिमंडळासंबंधात पाहिजेत. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय त्याची कलमं पाठ पाहिजेत, कारण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येताना दिसत आहेत. म्हणजेच काय तर आपल्याला या प्रश्नावरून एकतर टॉपिकचं आकलन होतं, दुसरी गोष्ट कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत त्याच्यानुसार आपल्याला अभ्यासाची तयारी करता येते. त्यानुसार लक्षात आलं. तर या 2-3 गोष्टी लक्षात घेऊन या विश्लेषणावरून आपण आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपला जो काही आजचा टॉपिक होता की पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा, त्याच्यामधले पॉलिटीचे प्रश्न, त्याचं विश्लेषण, हा भाग आपण आज पाहिलेला आहे. या ठिकाणी आपला हा भाग संपतोय. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा नवीन भाग पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.